नमस्कार. महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे हिच्या केसनंतर अनेक हुंडाबळीची प्रकरणं समोर आली. नाशिकमधली भक्ती गुजराती असेल, पुण्यातल्याच महाळुंगईमधली पूजा निर्मळ असेल, अशा अनेक घटना. नाशिकमध्ये भक्ती गुजराती हिचा सुद्धा अशाच पद्धतीने गुजराती कुटुंबियांनी छळ केला आणि तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं. त्या फरार कुटुंबियांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भक्तीचं बाळ 5.5 वर्षाचं तिच्या माहेरच्यांकडे सुपूर्द केलंय. पूजा निर्मळच्या केसमध्ये सुद्धा तिचा नवरा आणि तिची नणंद तिला अटक केलेलं आहे. आज मला तमाम वैष्णवी, भक्ती, पूजा सारख्या मुलींशी आणि पालकांशी संवाद साधायचा आहे. म्हणजे जेव्हा समोरचा मुलगा किंवा त्याचं कुटुंबीय तुमच्याकडे एक व्यक्ती म्हणून न पाहता एक भोग वस्तू म्हणून पाहता, तेव्हा तुम्ही देखील त्यांना नाही म्हणायला शिकायला हवं ना. समोरचा तुमच्या मुलीला सुखी ठेवण्याच्या बदल्यात जर 51 तोळे सोनं, किलोभर चांदी, लाखोंच्या गाड्या मागत असेल, तर तुम्ही तुमच्या मुलीच्या आयुष्याची किंमत ठरवता का? 21वे शतक आहे. इथं मुली आकाशात झेप घेत आहेत, अंतराळात जात आहेत आणि दुसरीकडे सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतायत. समस्त मुलीच्या पालकांना हात जोडून विनंती करते, नका आपल्या मुलीचा सौदा करू. तिचं सुख असं विकत घेता येत नाही. उलट तुम्ही तिला लालची लांडग्यांच्या हवाली करतात. असे लांडगे जे तिला ओरबाडून काढतील. तुम्ही मुलीला शिकवलं, तिच्या पायावर उभं केलं, त्या अशा लांडग्यांच्या कळपात सोडून द्यायला. तुम्ही त्या मुलींचा आत्मविश्वास बना. हुंडा मागणाऱ्या कुटुंबात सोयरीक जुळवू नका, पण त्याचबरोबर त्या कुटुंबाची तक्रार सुद्धा करा. आणि तुमच्याकडे हुंड्यासाठी पैसा असेलच तर तो मुलीच्या नावाने योग्य ठिकाणी गुंतवा. तिला तिच्या पायावर उभं राहता यावं यासाठी त्या पैशांचा विनियोग करा. आणि मुलींनो, तुम्ही प्रेमविवाह करताना तर त्याला सांगा की हुंडा पद्धत बंद, बघा तुमच्या प्रेमात किती ताकद आहे. किंवा आई वडिलांनी सांगितलेल्या ठिकाणी निमूटपणे लग्न करत असाल तरीही काहीही झालं तरी केवळ रीत म्हणून हुंडा देण्यास सपशेल नकार द्या. लक्षात ठेवा, सुखी संसार पैशावर नाही, समजुतीवरती उभा राहतो. त्यामुळे तुमचा सन्मान, तुमचा हक्क जाणून घ्या. तो विकत घेता येत नसतो. विचार करा. बेटी को कर दो खड़ा पैरों पर तैयार, शिक्षा बड़ी दहेज से करे सुखी संसार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.